झी 24 तास एक पाऊल पुढे। मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाला पुन्हा एकदा आपलं स्थान पक्क करायचंय, म्हणून त्याने आता ऑलिम्पिकलाच टार्गेट करायचं ठरवलंय। कारण त्यांना ऑलिम्पिकचा खेळ उधळवून स्वतःचा डाव खरा करायचा आहे आणि यासाठी खेळाचा हिरमोड करण्यासाठी रचला गेलाय एक मास्टर गेम। प्रचंड सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली होत असलेल्या लंडन ऑलिम्पिकवर दहशतीचं सावट कायमच आहे। लंडन ऑलिम्पिकच्या ठिकाणापासून काही अंतरावर 6 संशयितांना अटक झाल्यामुळे संपूर्ण ब्रिटनवरच आता या निमित्तानं दहशतीचं सावट पसरलंय हे नक्की झालंय। ऑलिम्पिकला अवघे काही दिवस उरले असतानाच दहशतवाद्यांची सुरू झालेली धरपकड यामुळे ही दहशत जास्त पसरत चालली आहे। ब्रिटनमधील सोमालियात सापडलेल्या अल कायद्याच्या दहशतवाद्याच्या धरपकडीनंतर आता ऑलिम्पिकच्या सुरक्षेबद्दल काळजी घेतली जाते। या व्यक्तीला ऑलिम्पिक पार्कमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता, तरी पण तो एक दोनदा नव्हे तर तब्बल 5 वेळा हा दहशतवादी ऑलिम्पिक पार्कमध्ये गेला होता। सुरक्षा यंत्रणांनी ही व्यक्ती ऑलिम्पिक पार्कची रेकी करत होती असा संशय व्यक्त केलाय। लंडनमधील एका वृत्तपत्राच्या आधारे ही व्यक्ती सीएफ नावाची असून 24 वर्षाची दहशतवादी आहे आणि हा दहशतवादी सोमालियन दहशतवादी गटाच्या संपर्कात असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लंडन ऑलिम्पिकला आपलं टार्गेट केलंय आणि ब्रिटनच्या MI स्पाय या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ऑलिम्पिक पार्क जवळ एका महिलेला आणि 6 दहशतवाद्यांना अटकही करण्यात आलं होतं। मैंने खिड़की से देखा तो मैं पुलिस को उस इमारत के भीतर जाते देख सकता था। उन्होंने भीतर घुसने के लिए दरवाजे को उड़ा दिया। मैं देख सकता था कि इमारत के आगे पीछे चारों तरफ पुलिस थी। ये सब बेहद डराने वाला था। दहशतवादी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर 4 दिवसापूर्वीच हायवे ब्लॉक करून एका बसची तपासणीही करण्यात आली आणि त्याप्रमाणेच काही दिवसापूर्वीच काही संदिग्ध व्यक्तींकडून हत्यारं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता। लंडनमध्ये दोघांच्या अटकेनंतर 9/11 सारखा मोठा कट आखण्याचा प्लॅन उघड झाला होता। या दहशतवादी हल्ल्यासाठी अल कायदानं नॉर्वेच्या एका युवकाची निवड केली होती आणि त्याच्यावर कोणताही संशय येणार नाही अशीही काळजी घेण्यात आली होती आणि त्यानं काही दिवसापूर्वीच धर्म परिवर्तनही केलं होतं। या युवकाला अल कायदानं खास विमान उडवण्याचं आणि विमान अपहरण करण्याचं ट्रेनिंग दिलं होतं। अल कायद्याच्या या प्लॅननुसार दहशतवादी युवक हा नॉर्वेचा रहिवासी असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची फसगत झाली असती आणि विमानात कोणत्याही अटकावाशिवाय त्याला प्रवेश करता येऊ शकला असता आणि हा सारा कट आखण्यात आला होता तो ऑलिम्पिक स्टेडियमवर स्फोटकांनी भरलेलं विमान नेऊन संपूर्ण स्टेडियमचा विध्वंस करण्याचा। पण सुरक्षा यंत्रणांमुळे हे सारे प्रयत्न निष्फळ झाले आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।